तुमच्या शालेय जीवनापासून सुरुवात करूया. आज एवढी सगळे शालेय विद्यार्थी इथं बसलेले आहेत की तुमच्या मनामध्ये करिअर म्हणून काहीतरी करावं अशी कल्पना कधी आली, कशी आली? तुम्ही कुठल्या शाळेत होतात? माझं शाळेचं शिक्षण भोपाळमध्ये कॅम्पियन स्कूलमध्ये झालं. बरं. माझे वडील ॲक्च्युली ते पण इंजिनियर आहेत. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स म्हणून जी कंपनी आहे त्याच्यामध्ये इंजिनियर होते. बरं. आणि मी शाळेमध्ये भोपाळला होतो आणि आमच्या घरी सगळं इंजिनिअरिंग वातावरण होतं. 7वीपासून मला बऱ्यापैकी क्लिअरली ठरवलं होतं की इंजिनिअरिंग करायचं म्हणून. घरातल्या कुणाचा खास प्रभाव तुमच्यावरती पडलेला होता? नाही, असं वडिलांचा म्हणा किंवा असं डायरेक्ट जरी नव्हता तरी सुद्धा सगळं वातावरणच तसं होतं. सगळ्या आजूबाजूचे मित्र, त्यांचे सगळ्यांचे वडील, माझे वडील सगळे इंजिनियरच होते आणि आम्ही फॅक्टरीच्या अगदी जवळ राहत असे. त्यामुळे असं पूर्ण ते तो सगळा सेटअप बऱ्यापैकी होता. तुम्हाला SSC ला किती मार्क पडले? तुम्ही कसे स्टुडंट होतात? ॲक्च्युली मी बऱ्यापैकी इंटेन्स स्टुडंट होतो पहिल्यापासूनच. आणि मला वाटतं 85 का 86% होते. 80. मग तुम्ही सायन्सला गेलात कारण इंजिनिअरिंग करायचं? मी 11वी केली. तर आमच्याकडे 10वी 12वी नव्हतं मध्य प्रदेशमध्ये तेव्हा मी 11वी हायर सेकंडरी केली. त्यावेळेस मी JEE म्हणून IIT एंट्रन्स परीक्षा दिली आणि 11वी नंतर खडगपूरला IIT मध्ये जॉईन झालो. आणि IIT मध्ये तुम्ही जॉईन झालात. IIT मध्ये जेव्हा तुम्ही जॉईन झालात त्यावेळेला तुम्हाला IIT जायचं आहे असा तुमच्या मनामध्ये हेतू होता? हो, डेफिनेटली होता की मी जाईन तर IITतच. असं नाही, पण IITतच जायचं असं होतं. जाईन तर IITत असं नव्हतं, पण IITतच जाईन असं होतं. ओके. हे थोडा फरक आहे. म्हणजे जर झाले नसते तर तरी दुसरं काही केलं असतं. म्हणजे असे काही सिच्युएशन नव्हते की नाही मिळालं तर एकदम फार बदललं नसतं लाईफ असं म्हणता येईल. इच्छा होती आणि त्या इच्छा होती, जिद्द पण होती. या दोन्ही गोष्टी होतात. तुम्ही जेव्हा IIT मध्ये गेलात म्हणजे भोपाळ सारख्या शहरामधून नंतर IIT मध्ये सगळ्या भारताच्या सगळ्या भागांमधून आलेले विद्यार्थी तुम्हाला भेटले. त्या इंजिनिअरिंगच्या 4 वर्षांमध्ये इंजिनिअरिंग व्यतिरिक्त तुम्ही काय काय शिकलात? ॲक्च्युली आमचा 5 वर्षाचा कोर्स होता इंजिनिअरिंगचा कोर्स. तेव्हा म्हणजे मी 11वी नंतर गेल्यामुळे आमचा 79 to 84 असा 5 वर्षाचा इंजिनिअरिंगचा कोर्स होता. आणि ॲक्च्युली मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मी 2 वर्ष एरोनॉटिकल इंजिनिअरिंगमध्ये जॉईन केलं. आणि मी जेव्हा सेकंड इयरमध्ये होतो तेव्हा त्याच्यानंतर मी चेंज करून कम्प्युटर सायन्समध्ये आलो आणि मागचे 3 वर्ष कम्प्युटर सायन्समध्ये होतो. तर माझं फुल ग्रॅज्युएशन कम्प्युटर सायन्समध्ये झालं. मी IIT मध्ये बऱ्यापैकी ॲक्टिव्ह होतो. म्हणजे मी बऱ्याच गोष्टी केल्या तिथे. एक म्हणजे मी तिथे स्विमिंग टीममध्ये होतो, वॉटर पोलो वगैरे खेळलो. त्याच्यानंतर मी तिथे आमचे स्टुडंट असोसिएशन अशा याच्यामध्ये पण बराच ॲक्टिव्ह होतो. आणि ओव्हरऑल म्हणजे कसं होतं की आय हॅव ऑलवेज बीन अ गुड ऑप्टिमायझर. काय लागतं ते डेफिनेटली माझ्याकडे होतं आणि आय मेड शुअर आय मेड द बेस्ट ऑफ इट असं म्हणायला हरकत नाही. आणि अजून एक मी असं सांगतो विद्यार्थ्यांना पण की त्या 5 वर्षांमध्ये मी खूप नेटवर्किंग केलं. म्हणजे कसं की माझे जे मित्र असतील किंवा जे आता 2 गोष्टी सांगतो याच्यात रिलेटेड. म्हणजे एक म्हणजे असं आहे की कसं आहे आता आम्ही माझ्या 84 मध्ये ग्रॅज्युएट झालो. आता 25 वर्ष 30 वर्ष अशी कॉलेज सोडून झाली. तर आता बरेचसे रियुनियन झाले. प्रत्येक रियुनियनमध्ये आणि तुम्ही पण गेलात असाल, आपण जवळपास बरोबरीचेच आहोत. तर प्रत्येक वेळेस रियुनियनमध्ये कोणी पण काय शिकलं हे कधीच बोलत नाही. लोकांशी कसा टाइमपास केला त्याच्याबद्दलच बोलतात. बरोबर. आणि मला असं लक्षात आलं की ज्या लोकांबरोबर आपण वेळ वाया घालवतो ते तुमचे सगळ्यात चांगले मित्र असतात. आणि मित्रांची व्याख्या आम्ही सगळेजण लक्षात ठेवू. बरोबर आहे. कारण जे लोक म्हणजे नुसते अभ्यास करत होते त्यांना मी आज भेटलो तर ते त्यांच्याशी काय बोलू असंही लक्षात येत नाही. पण ज्यांच्याबरोबर नुसतं 2-2 तास चहा प्यायलो त्यांच्याशी तो संवाद जसा तिथून कंटिन्यू होतो. खरं. आणि हा जो मेन ॲडव्हान्टेज जो होता IIT मध्ये, तो मेन ॲडव्हान्टेज असा होता की जी बाकीची मुलं होती IIT मध्ये ती सगळी इंटेन्स आणि बाय अँड लार्ज खूप डिटर्मिंड होती असं म्हणा. आणि ते लोक आता 25 वर्षानंतर दे हॅव ऑल जनरली डन व्हेरी वेल. तर तो जो नेटवर्क तयार झाला तेव्हापासूनचा तो लोकसंग्रह म्हणा किंवा नेटवर्किंग म्हणा तो मी कायम ठेवला. आणि मी असं सांगतो सगळ्यांना की हा जो नेटवर्किंग आहे हा म्हणजे वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स इज टू गेट टू नो पीपल अँड कनेक्ट विथ दॅम. हा जो तुम्ही जितक्या आधी शिकाल तेवढा तुम्हाला तो लॉंग टर्ममध्ये फायदेशीर ठरतो. मला वाटतं हे खूप महत्त्वाचं तुम्ही बोललात की ज्ञान तर आपण मिळवतो, माहिती तर आपण मिळवतो, पण यशस्वी होण्यासाठी आपल्याला
खूप साऱ्या लोकसंग्रहाची गरज असते. हो. आणि मला गुजराती मधली एक म्हण आठवली. गुजरातीत एक म्हण आहे, ओळखाण जेवी खाण नथी. तर त्यामुळे सगळ्यात मोठी खाण कुठली तर ओळखाण. त्यामुळे ओळखी ज्याच्या जास्त आहेत तो माणूस कधीच एकटा नसतो. बरोबर आहे. IIT मधून तुम्ही इंजिनियर झालात, अमेरिकेमध्ये जाऊन शिकावं अशी इच्छा कशी निर्माण झाली? आता IIT मध्ये, मी जेव्हा IIT मध्ये होतो तेव्हा आमच्या वर्गातले किंवा बॅचमध्ये जवळपास 70% लोक अमेरिकेत जात होते. बर. तर मी पण गेलो. बर. म्हणजे असं काही त्याच्यात खूप विचार केला असं नव्हतं, एकदम स्ट्रेट फॉरवर्ड होतं. सगळ्यांना माहिती होतं की काय करायचं असतं अमेरिकेला जायला, आणि सगळ्यांनी फॉर्म भरले, मी पण भरले. आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की पुढे शिकायचं हे बऱ्यापैकी नक्कीच होतं. सगळे मुलं त्याच मोडमध्ये होतं, आणि मी पण ठरवलं होतं की काहीतरी जस्ट फॉलो द क्राऊड म्हणा किंवा, पण इट वॉज ऑल व्हेरी क्लिअर की करायचं आहे. तिकडे गेल्यावरती त्या शिक्षणामध्ये आणि इकडच्या शिक्षणामध्ये निश्चितच काही फरक असणार. तो फरक काय होता? मेन फरक असा होता की तिकडे जे आहे ना, तिथे एक कसं की खूप जास्ती तुम्हाला इंटेन्सली रेजिमेंटेड नाही आहे, त्यामुळे तुम्हाला काय शिकायचं ते तुम्ही शिकू शकता. त्याचा दुसरा डिसएडव्हान्टेज असा येऊ शकतो की तुम्ही बऱ्यापैकी लॉस्ट होऊ शकता लवकर, म्हणजे हरवू शकता. पण जर तुम्ही ठरवलं तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला काय शिकायचं आहे त्याला कोणी अडवू शकत नाही. म्हणजे तुम्हाला काय शिकायचं ते तुम्ही शिकू शकता. आणि फ्लेक्सिबिलिटी खूप जास्त आहे, आणि पुन्हा कॉन्टॅक्ट्स, नेटवर्क हे सगळं पण खूपच चांगलं आहे अमेरिकेमध्ये. आणि त्यांचं PhD प्रोग्राम्स किंवा हे जे हायर एज्युकेशनचे प्रोग्राम्स आहेत ते बऱ्यापैकी चांगले स्ट्रक्चर्ड आहेत. PhD मिळाली, हो, हा क्षण आठवतोय का? हो, अर्थातच. कसा होता? नाही, खूपच चांगला होता. म्हणजे कसं आहे, अगेन हे पण असंच आहे, म्हणजे पर्सनॅलिटीवरती डिपेंड करतं की मी जवळपास 4.5 वर्षात PhD केले. बरं. आणि मी बऱ्यापैकी ती ऑर्गनाईज करून PhD केली होती. म्हणजे मी ठरवलं होतं की मला लवकरात लवकर PhD करून बाहेर निघायचं, कारण PhD हा आपल्या जन्माचा अभ्यास आहे असं काही नाही आहे. PhD इज अ डिग्री. फायनली ती डिग्री घेऊन बाहेर निघणं आवश्यक आहे. म्हणजे 4.5 वर्ष हे PhDचं काम तुमचं झालं. हो. तुमच्या नावाच्या मागे डॉ लागला, डॉक्टरेट मिळाली. नोकरी करावी का व्यवसाय करावा हा प्रश्न निर्माण झाला का? ॲक्च्युली मी ॲक्च्युली 85-86 मध्ये, म्हणजे 1-2 वर्षात असतानाच, किंवा ॲक्च्युली जायच्या आधीसुद्धा माझ्याकडे 2-3 बिझनेस प्लॅन होते. बरं. मी अमेरिकेला जायच्या आधीसुद्धा मी व्यवसाय करणार आहे हे बऱ्यापैकी बऱ्याच लोकांना सांगितलेलं होतं की अरे मी आपलं काहीतरी करणार आहे. तिथे PhD मध्ये असताना सुद्धा मी हे काम केलं होतं. माझ्याबरोबर 2-3 जण असे होते की ज्यांनी बरेचसे बिझनेस प्रपोजल्स पाठवले होते, त्यात मी पण पाठवले होते. मला जॉब मिळाला हा एक बाय चान्स मिळाला, आणि मी ठरवलं की ठीक आहे 18 महिने इथे नोकरी करावी. आणि मी ॲक्च्युली अप्लाय पण केला नव्हता त्या जॉबसाठी, पण त्यांनी मला जॉब जवळपास 7-8 महिने आधी दिला, जॉब म्हणजे ग्रॅज्युएशनच्या आधी. मी म्हटलं ठीक आहे, इट्स अ गुड आयडिया. जॉब कंपनी वॉज द बेस्ट कंपनी ॲट दॅट टाईम, आणि मी जॉब घेऊन घेतला. मग मी 18 महिने काम केलं तिथे. माझ्या विसावर 18 महिने स्टुडंट विसावर काम करणं अगदी सहज शक्य होतं. त्याच्या पुढे करायला ग्रीन कार्ड वगैरे अशा भानगडी करावं लागल्या, असं तर मी ते न करता परत आलो. म्हणजे व्यवसाय करायचं हे तर पक्क होतं. हो, डेफिनेट. 18 महिने नोकरी करून तुम्ही परत भारतात आलात. भारतातून व्यवसाय करायचं हे सुद्धा पक्क होतं. हो, नक्की होतं. पण त्या काळामध्ये भारतामध्ये व्यवसायाला पोषक अशी फार काही वातावरण निर्मिती नव्हती. 90 साल होतं, जागतिकीकरणाची सुरुवात होती, तरी सुद्धा तुम्ही भारतात येऊन व्यवसाय करण्याचा निर्णय का घेतलात? नाही, भारतात येऊन व्यवसाय करण्याचा निर्णय एवढ्यासाठी घेतला की भारतात राहायचं होतं. बरोबर. आता कसं होतं की भारतात राहायचं हे ठरवलं होतं, आणि भारतातून काहीतरी करायचा हा पण ठाम निर्णय घेतलेला. एवढ्या 2 होत्या. रिस्क अशी होती की कसं आहे की मी जेव्हा सुरू केली तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं, त्यामुळे असं लॉस, आय वॉज नॉट गॅम्बलिंग एनिथिंग. म्हणजे रिस्क अशी काही नव्हतीच, म्हणजे कशाची रिस्क घेतोय पण देयर वॉज नथिंग टू लूज. नथिंग टू लूज असंही म्हणताय. आणि शेवटी असंही होतं की ठीक आहे, जर झालं नसतं तर जॉब मिळणार नसतं. माझ्याकडे काय असं, म्हणजे जरी मी सुशिक्षित बेकार होतो तरी पण बऱ्यापैकी सुशिक्षित होतो, त्यामुळे असा काही प्रॉब्लेम नव्हता. त्यामुळे कुठेतरी मला काम मिळणार आहे ह्याची मला खात्री होती. बरं. व्यवसाय करणार एवढ्या तरुण वयामध्ये याच्यावरती काही टीकाही झाली का? नाही, कधीच नाही झाली. आमच्याकडे घरून खूप सपोर्ट होता. माझे वडील ॲक्च्युली त्यांनी त्यांचा जॉब सोडून माझ्या जॉबमध्ये जॉईन केलं. त्यांनी माझ्याबरोबर 20 वर्ष काम केलं. वा. आणि त्यांनी ॲक्च्युली माझ्याकरता काम केलं, म्हणजे मी त्यांचा बॉस होतो 20 वर्ष. वा. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण बघतो की वडिलांच्या कंपनीत मुलगा नोकरीला लागतो, इथे मुलाच्या कंपनीमध्ये वडिलांनी 20 वर्ष काम केलं आणि मुलगा बॉस होता. क्या बात आहे.
हे पहिले दिवस कसे होते या कंपनीत? ॲक्च्युली तुम्हाला मी आता या मुलांना तर कधीच आठवणार नाही 1990 म्हणजे काय होतं त्याला कोणाला आयडिया सुद्धा नसेल. आपल्याला फोन मिळायला 6 महिने 8 महिने लागायचे. मी फॉरेक्स घेऊन आलो होतो थोडं परत, म्हणून मला 6 महिन्यात फोन मिळाला खूप लवकर. फॉरेन एक्सचेंज तुमच्याकडे होतं मी म्हणून? तिथे 1.5 वर्ष नोकरी केली. अजून एक त्याच्या रिलेटेड स्टोरी अशी आहे की मी तिथे 1.5 वर्ष नोकरी केली. मी ऑक्टोबर 90 साली परत आलो, म्हणजे ऑक्टोबरमध्ये परत आलो. मग मी परत आल्यानंतर तेव्हा VP सिंग प्राईम मिनिस्टर होते. 20 एका आठवड्यामध्ये लालकृष्ण अडवाणींची अयोध्या यात्रा वगैरे झाली, गव्हर्नमेंट बदललं, चंद्रशेखर गव्हर्नमेंट झालं आणि पुढचे 6-8 महिने काहीसुद्धा झालं नाही गव्हर्नमेंटमध्ये. आणि बऱ्यापैकी दिवस वाईटच होते. मी बँकेत लोन अप्लाय केली होती, त्याच्यानंतर त्यांना मला बरेच महिने लागले कागद घ्यायला. तेव्हा असं ठरवलं होतं की सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क अशाच ठिकाणी जॉब करायला पाहिजे, कारण सीपसारखं मॉडेल होतं, कुठेही करता येत नव्हतं सॉफ्टवेअर. माझ्याकडे ॲक्च्युली मी जेव्हा परत आलो ना तेव्हा माझ्याकडे 2 ऑर्डर होत्या, एक्सपोर्ट ऑर्डर्स. म्हणजे ऑलरेडी येताना 2 ऑर्डर्स तुम्ही घेऊन आला होता? 2 जास्ती पण मिळाल्या असते, पण दोन म्हणजे असे ओळखीचे लोक होते. अगेन लोकसंग्रहाचा गोष्ट सांगतो. ते ओळखीचे होते. त्यांनी सांगितलं होतं की तू जर भारतात जाऊन सुरू केलं तर मी तुला काम देईन, पण मला विश्वास नाही होत की तू परत जाशील, ती वेगळी गोष्ट आहे, पण तू जर गेला तर तुला काम देईन. बरं, असं सांगून ठेवलेले होते 2 जण, आणि त्या दोघांनी मला काम द्यायला तयार होते. ते तसा काही प्रॉब्लेम नव्हता. पण कसं होतं की तेव्हा पैसे असे खूप कठीण होते, म्हणजे जास्ती घरी नव्हते, आणि तेव्हाच्या दृष्टीत पैसे म्हणजे एक कम्प्लिटली डिफरंट कॉन्सेप्ट होता. आताच्या पेक्षा म्हणजे 10 लाख रुपये किंवा 5 लाख रुपये सुद्धा तेव्हा. आणि प्रत्येक पावलावरती अडचणी होत्या, प्रत्येक पावलावरती विलंब होता, उशीर होत होता. करेक्ट. म्हणजे पेशन्स. हो, पेशन्स होतं. आणि तुम्हाला एक स्टोरी मी ॲक्च्युली सांगण्यासारखी आहे. जेव्हा मी परत आलो ना तेव्हा मी असं ठरवलं, 2-3 गोष्टी ठरवल्या होत्या. एक असं ठरवलं होतं की जर काय करायचं ना, जो भी करना है स्टाईल से करना चाहिए. जो भी करना है वो स्टाईल से करना चाहिए. ओके. म्हणजे असं काही ठरवलं नव्हतं की उगीच काहीतरी करायचं म्हणून. जर करायचं तर चांगलंच करायचं. आणि मी असंही ठरवलं होतं की मी परत जाऊन माझा रेझ्युमे कॉम्प्रोमाइज नाही करता आला पाहिजे. तर मी इथे जर अमेरिकेत राहिलो पुढचे 10 वर्ष तर जे काय माझा रेझ्युमे होऊ शकेल त्यापेक्षा रेझ्युमे माझा इंडियामधनं बेटर व्हायला पाहिजे. रेझ्युमे याचा अर्थ कारकीर्द, म्हणजे जे काही आपली कारकीर्द अमेरिकेमध्ये असताना 10 वर्षात झाली असती त्याच्यापेक्षा त्या कारकिर्दीवरती जास्त कॉम्प्रोमाइज नाही झालं पाहिजे. भारतात येऊन असं नको व्हायला की तुम्ही आता भारतात गेले म्हणून तुमचं करिअर काय जे काय असेल ते एकदम साईड ट्रॅक झालं, कारण भारतात काय हे नाही ते नाही. असं मी ठरवलं होतं की असं करून तडजोड नाही करायची. तडजोड नाही करायची. जे काय शक्य आहे ते भारतातून ह्याच्यासारखं करता आलं पाहिजे. हे दुसरं ठरवलं. 2 गोष्टी होत्या. आणि मी जेव्हा सुरू केली त्याला 1-2 स्टोरीज सांगतो म्हणजे क्विक म्हणून. एक अशी होती की मी असंही ठरवलं होतं की कोणाला पैसे द्यायचे नाही, लाच द्यायची नाही. लाच नाही द्यायची. हा तिसरा. आणि माझे वडील माझ्याबरोबर याच्यावरती खंबीर होते. बरं. तर आम्ही दोघांनी ठरवलं की नाही द्यायचं. तर आम्ही जेव्हा STP मध्ये भरले, हे जे फॉर्म वगैरे भरले होते तेव्हा आम्हाला STP मध्ये जागा मिळाली नाही, कारण आम्ही थोडं उशीर आलो होतो. तिथे त्यांनी, आता तुम्हाला आयडिया सांगायसाठी म्हणून, जी पुण्याची STP होती ती सगळ्यात म्हणजे सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क. हां, तिथे आयडिया अशी होती की सॉफ्टवेअर करायचं असेल तर या पार्कमधनंच करायला पाहिजे, त्याच इमारतीतून करायला पाहिजे. आणि गव्हर्नमेंटनी 2 आणि मग 3 सॉफ्टवेअर पार्क असे तयार केले. त्यातला पहिला पुण्यात होता, दुसरा बंगलोरला होता, तिसरा भुवनेश्वर होता, पण गांधीनगरला झाला. आणि त्यावेळेस पुण्यातला पार्क होता तो तुम्हाला सांगतो 8,000 स्क्वेअर फूट एवढी जागा होती फक्त. त्या अख्ख्या पार्कची जागा 8,000 स्क्वेअर फूट होती. आणि तुम्हाला किती मिळाली? मला ॲक्च्युली एकही नाही मिळाला त्यातनं पहिल्या वेळेला, कारण त्यांनी 14 कंपनीजला तो दिला 8,000 स्क्वेअर फूट. त्यातला मला काहीच मिळालं नाही, कारण मी उशिरा आलो तिथे. पण त्यातले 14 पैकी कोणी सुद्धा ती जागा वापरलेली नव्हती. तर मी 6 ते 7 महिने बाकीची कामं करत होतो. त्यात लग्न पण केलं आणि अशी सगळी कामं करून मी मार्चमध्ये मला असं लक्षात आलं की आता जागा मिळत नाही आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे. तेव्हा विठ्ठल म्हणून तिथे सेक्रेटरी DOE होते. तर मी हे स्टोरी म्हणून सांगतो. ते सेक्रेटरी DOE होते. मी रविवारी म्हणजे 10 मार्चला त्यांना एक पत्र लिहिलं की तुम्ही म्हटलं म्हणून इथे आलो, मी हे सगळं करतो आहे, माझ्याकडे कामं आहेत, ऑर्डर आहेत, सगळं आहे, पण तुम्ही जागा देऊ शकत नाही आणि तुम्ही मला नुसतं फिरवताय. मी जर परत गेलो तर ठीक आहे, मी परत जाईन, पण तुमचे पुढचे पण येणार नाहीत. असं मी बऱ्यापैकी त्यांना खरमरीत टचिंग असं पत्र लिहिलं. 10 मार्चला रविवार होता, त्या दिवशी मी लिहिलं, 11ला पाठवलं. त्यांना 12ला मिळालं असेल. 12ला रात्री मला
त्यांच्या जे जॉईंट डायरेक्टर होता त्यांचा फोन आला घरी, सर आपने चिठ्ठी लिख दी, क्या हो गया, असं वगैरे. बरं म्हटलं तुमच्याशी मी 8 महिने व्यवहार करतोय, तुम्ही मला जागा द्यायला तयार नाही, मी काय करू. बरं ठीक आहे म्हणे. मग ते म्हणे की दुसऱ्या दिवशी मला डायरेक्टर STP पुण्याचे त्यांचा फोन आला की मला सेक्रेटरीनी दिल्लीला बोलवलं आहे. तर मग गुरुवारी ते दिल्लीला, तेव्हा पुणे दिल्ली 3 आठवड्यातून 3 फ्लाईट होत्या. 3 म्हणजे एव्हरीडे फ्लाईट पण नव्हती, दर दुसऱ्या दिवशी फ्लाईट होती. ते 90ची सिच्युएशन आहे. आणि मग त्यांनी ते गेले सेक्रेटरी दिल्लीला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही असं करा, तुमची ऑफिसची जी जागा आहे ती त्यांना देऊन द्या आणि तुम्ही शिफ्ट करत राहा, शेवटचं जे ऑफिस होईल ते तुमचं. आणि मला त्यांनी शुक्रवारी 350 स्क्वेअर फूटची जागा पोझिशनला दिली. बर, 350 स्क्वेअर फुटामध्ये तुमच्या. आणि शनिवार, त्या दिवशी शुक्रवार होता, रविवारी गुढीपाडवा होता. बरं, 17 मार्च 1991. मग त्या दिवशीपासून दर गुढीपाडव्याला आम्ही काहीतरी करतो आणि गुढीपाडवा हा आमचा फाउंडेशन डे असा आम्ही साजरा करतो. तुमच्याकडे ऑर्डर होती आणि हळूहळू पहिल्या काळामध्ये काही टक्के टोणपे खायला लागले का? हो, अर्थातच. एक तर म्हणजे तेव्हा कम्युनिकेशन जी फॅसिलिटी होती ती खूपच वाईट होती. म्हणजे इतकी वाईट होती की मला पुण्याहून मुंबईला, मी माझ्याकडे NCST म्हणून एक आहे, तिथे त्यांनी मला ईमेलसाठी ॲक्सेस दिला होता. पुणे मुंबई मोडेमवरनं फोन करायला जेवढा खर्च यायचा त्यापेक्षा माझ्याकडे महिन्याचा डेक्कन क्वीन पास होता. मुंबईला पर्सनली जाऊन मेल चेक करणं ऑनलाईन चेक करण्यापेक्षा स्वस्त होतं. ओके, बरं. तेव्हाची परिस्थिती म्हणजे लोन घ्यायला मला जवळपास 7 महिने लागले. किती लोन मागितलं होतं मी? 6 लाख रुपये. आणि ते का नाही मिळालं? कारण त्यांनी सांगितलं की IT प्रायोरिटी सेक्टर आहे, फक्त हेड ऑफिसच देऊ शकतं. तुम्ही जर दुसऱ्या सेक्टरमध्ये असलात तर तुम्हाला दिलं असतं, पण तुम्ही IT प्रायोरिटी आहे म्हणून हेड ऑफिसला जायला पाहिजे. बरं. मग 6 महिने हेड ऑफिसला मी दर आठवड्याला डेक्कन क्वीनचा पास घेऊन म्हणजे जात असे. परत येऊन तिथे जा, ईमेल चेक कर, बँकेचे कागद हलव, अशी कामं मी 6-8 महिने केली. त्यानंतर 1990 वगैरे साली हे सुरू झालं. तेव्हा मनमोहन सिंग जूनमध्ये 91 साली फायनान्स मिनिस्टर झाले. रुपी डिव्हॅल्यू झाला, त्याच्यात थोडा आम्हाला फायदा झाला. पण आमचे जे सगळे बँकेचे व्यवहार होते ते सगळे फ्रीज झाले, कारण त्यांनी रेट्स चेंज केले, लोन सगळे बंद केले. माझ्याकडे मशीन्स होते, पेंडिंग होते, डॅमरेज होतं, पण ते द्यायला पैसे नव्हते. मग माझ्या वडिलांनी त्यांच्या सगळ्या मित्रांकडनं थोडे थोडे पैसे घेतले. बरं. आणि मग आम्ही सुरू केलं. तर माझ्या एकूण भांडवल जर कंपनीचं बघितलं 3,60,000 रुपये हा स्टार्टिंग पॉईंट होता. एकूण भांडवल 3,60,000 रुपये होतं. हे सगळं सहन करताना, ह्याच्यामधून जात असताना परत जाऊया अमेरिकेला अशी उबळ नाही का आली? नाही आली. आणि का नाही आली? नाही, जिद्द होती. जिद्द होती की मी धीराने हे पुढे नेईन. हा, मी दिसत होतं, कामं होती माझ्याकडे, कामं होती आणि हे करणं सहज शक्य हे क्लिअर होतं. माझ्याकडे अजून बाकीचे लोक होते, वडील होते, सगळे फॅमिली होते आणि करायचं हे नक्कीच होतं. म्हणजे देर वॉज नो डाऊट्स. देर वॉज नो डाऊट. असा संशय नव्हता मनात की मला मागे फिरायचंय. कधीच नाही. कुठल्याही अडचणी आल्या तरी तो संशय आला नाही. कधीच नाही आला. एक मोठी एक जंप मारूया आपण sure. की तो 91 सालचा सिनॅरिओ, ते सगळं दृश्य आज पर्सिस्टंट कंपनीमध्ये किती लोक कामाला आहेत? व्याप किती आहे तुमचा? आता माझ्याकडे 6,900 एम्प्लॉईज तुमच्याकडे कामाला आहे. आमचं ऑफिस पुण्यात आहे, नागपूर, गोवा. पुणे, नागपूर, गोवा, हैदराबाद. नंतर आमच्याकडे 100 लोकांची टीम कोलालंपूरला आहे. 100 लोकांची टीम कोलालंपूरला आहे. 30 लोक ग्रोनोबल फ्रान्समध्ये आहेत. 30 लोक फ्रान्समध्ये आहेत. 25 लोकांची एक टीम शार्लेट, नॉर्थ कॅरोलायना. 25 लोक सियाटलला आहेत. हे प्रोग्रामर आहेत. आणि त्याशिवाय सेल्स ऑफिसेस जगभर आहेत. मला असं सांगा की जसजसं पर्सिस्टंटचं काम वाढत गेलं असेल तसे त्यातले स्टेक्स वाढत गेले असतील, मग तेव्हा निर्णय घेताना दडपण नाही का आलं? ते असं होत असतं नेहमी, पण असं काही म्हणजे असं दडपण आलं असं काही मी म्हणणार नाही. नाही, असं काही आलं नाही. कसं असतं याच्यामध्ये की काहीतरी ज्या बेसिक असतात त्याला कोर व्हॅल्यूज किंवा जे काय असतं ना, ते जर तुमचे क्लिअर असले की तुम्हाला काय करायचं काय नाही, तर त्यांनी खूप सपोर्ट मिळतो. असं ठरवलं की हे करायचं नाही आहे, या गोष्टी नाही करायच्या, मग ते आल्या तर एकदम इझिली त्या कट ऑफ करता येतात. आणि त्याशिवाय कसं असतं, आता जेव्हा कंपनी मोठी होते तेव्हा टीम असते. इट्स ऑल अबाउट टीम वर्क. टीमचे जे बाकी मेंबर्स असतात त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये जर बेसिक अलाइनमेंट असली
तर ते लोकंसुद्धा उत्तम निर्णय घेतात आणि निर्णयांमध्ये मदत करतात. तर असं सगळे निर्णय काय मी घेतो किंवा माझ्यावरती डिपेंडंट आहेत असं मुळीच नाही आहे. सगळे जे निर्णय आहेत ते आम्ही टीमवर्कमध्ये घेतो आणि टीमचे जे गोल्स आहेत ते कन्सिस्टंट असायला पाहिजे. ॲज लॉंग एज दॅट इज द केस देन असा कधीच प्रॉब्लेम येत नाही. सगळे मिळून आम्ही ठरवतो, बोर्ड आहे, बरेचसे सल्लागार असतात, आम्ही मेन इश्यूज बघतो आणि कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये ते बघून ठरवतो. मला वाटतं हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही जेव्हा तुमच्या करिअरकडे मागे वळून पाहता तेव्हा धीर आणि ध्यास आणि परसिस्टन्स तर तुमच्या शब्दातच आहे. बरोबर. त्यामुळे ती चिकाटी तर तिकडे आहेच आहे. अर्थात. तर धीर आणि ध्यास हे कॉम्बिनेशन तुमच्या करिअरला कसं तुम्ही लावून बघाल? त्यातलं ध्यास तर ठीक आहे, म्हणजे तो डेफिनेटली मी माझ्या करिअरमध्ये पहिल्यापासून आहे. म्हणजे जसं मी जे काय करतो ते ठरवून करायचं म्हणून करतो आणि मी असं बाकीच्या गोष्टी काही करत नाही. मी बऱ्यापैकी सिंगल ट्रॅक फोकस्ड माझी लाईफस्टाईल काय म्हणा, बाकी काही पण असलं तरी सुद्धा मी असे 1760 गोष्टी काही करत नाही. एकावरती मला ज्या 3-4 गोष्टी करायच्या असतात त्याच गोष्टी मी करतो, बाकीच्या गोष्टी मी बघत पण नाही. ओके. आणि हे फार महत्वाचं आहे कारण त्यामुळे तुमची डिस्ट्रॅक्शन्स कमी होतात. असं म्हणा किंवा असं म्हणा की माझ्यासारख्याला बाकीच्या गोष्टी करणं शक्य होत नाही एका वेळेस. मी फक्त काम करतो, कम्प्युटर प्रोग्रामर आहे, मी कोड लिहितो आणि घरी जाऊन झोप करतो. म्हणजे आपल्या वृत्तीप्रमाणे आपण करावं. त्यामुळे ध्यास हा भाग आहे आणि धीर हा भाग. धीर म्हणजे असं आहे की मी आहे, मी काय फार इम्पेशंट नाही आहे, पण असं खूप पेशंट आहे असंही नाही आहे. म्हणजे मी माझ्या दृष्टीने ना धीरपेक्षा पॅशन अँड परसिस्टन्स आर मोर. ओके, फाईन. तुम्ही रिकॉइन करा ना, पॅशन अँड परसिस्टन्स. करेक्ट. कारण काय की यू कांट रिअली बी पेशंट. तुम्ही जर म्हणजे सगळंच धीर धरून राहिलं तर असं नाही, थोडी अस्वस्थता असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जर तुम्ही अस्वस्थ नसाल तर तुम्ही डिमांड करू शकत नाही. बरोबर. आणि जर तुम्ही स्वतःकडनं आणि सगळ्यांकडनं डिमांड नाही केलं तर तुम्हाला काही मिळणार नाही. असं जे काही चालेल की आज नाही उद्या होईल असं कधीच काही होत नसतं. बरोबर. त्यामुळे धीर धरणं याचा अर्थ तुम्ही जो लावलेला आहे तो चिकाटी, जिद्द, हा त्या धीराचा भाग असला पाहिजे. बरोबर. तरच त्याला आपण खऱ्या अर्थानं धैर्य असं म्हणू. बरोबर. तुमच्या करिअर मधला सगळ्यात तुमच्या लक्षात राहिलेला असा साफल्याचा, कंटेंटमेंटचा क्षण असं सांगू शकाल का मला? हो, मी 2 सांगणार आहे तुम्हाला. एक क्विकली म्हणजे असं होतं की जेव्हा मला पहिल्यांदा मायक्रोसॉफ्टकडनं काम मिळालं 1991 साली, 91-92 साली, तेव्हा माझी कंपनी म्हणजे 6 लोक होतो आम्ही. 6. आणि मायक्रोसॉफ्ट ऑलरेडी तेव्हा बऱ्यापैकी मोठी कंपनी होती. आणि आम्ही जे काम केलं त्याचं आमच्या प्रोजेक्टचं जे माझी जी स्किल होती आणि जे प्रॉडक्ट घेतलं त्याच्यामध्ये काहीही रिलेशनशिप नव्हतं, पण तेव्हा खूप इम्पॉर्टंट होतं हे काम घेणं. ते जेव्हा मला मिळालं आणि मी जे तेव्हा त्यांना विकलं त्याच्यामध्ये जे सॅटिस्फॅक्शन झालं ते खूपच म्हणजे मला लक्षात राहतं. आणि त्याचा असाही अर्थ होता की एकदा माझ्या लक्षात आलं की मी जे इंडियातनं काम करतो आहे ऑफशोअर हे ते, जर माझ्याकडे मायक्रोसॉफ्टसारखा कस्टमर मिळाला तर मग मी बाकीच्या सगळ्यांना सांगू शकतो की अरे माझ्याकडे मायक्रोसॉफ्ट काम करतो, तुम्ही काय विचारता मला असं. त्यामुळे तो खूप महत्त्वाचा होता. आणि दुसरा मी सांगेन की जेव्हा आमचा IPO झालं, म्हणजे पब्लिक लिस्टिंग म्हणतात त्याला, ते 2010 मध्ये, दॅट वॉज ऑल्सो अनदर व्हेरी सॅटिस्फाईंग मोमेंट. कारण जेव्हा कंपनी सुरू करतो तेव्हा हा एक माइलस्टोन असतो की IPO किंवा काहीतरी एक्झिट सारखं जे म्हणतात त्याला, तर तो माइलस्टोन 20 वर्षामध्ये गाठल्यानंतर ऑल्सो म्हणजे तुमचे हे शेअर्स आणि हे आले लिस्टिंग म्हणतात त्याला, कंपनी ज्याला म्हणतात, बरोबर, तशी तुमची झाली. आणि तो क्षण तुमच्यासाठी खूप महत्वाचा होता. IT क्षेत्रामध्ये सगळी तरुण विद्यार्थी समोर बसले, त्यांचे पालक आहेत. IT क्षेत्राचं भविष्य आणि ह्या क्षेत्रामध्ये करिअर्सच्या संधी ह्या बाबतीमध्ये तुमच्या अनुभवातून तुम्ही आम्हाला काय सांगाल? हे बघा, आता असं आहे की IT म्हणजे जे आहे ना, तर टेक्नॉलॉजी आणि IT हे सगळं रिलेटेड आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर सेमी कंडक्टर्स, डिस्प्ले म्हणजे आता 5 वर्षापूर्वी जसे आपल्याकडे TV होते ते आता सगळे आपण फेकून दिले. LED, LCD असे झाले आहेत. मोबाईल फोनची क्रांती, मोबाईल डिव्हायसेसची क्रांती, सगळीकडे इंटरनेट ऑफ थिंग्स जे म्हणतो ते, प्रत्येक गोष्टी कनेक्टेड बाय इंटरनेट, जो लार्ज व्हॉल्यूम्समध्ये डेटा कलेक्ट होतो आहे, हे जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा ऑपॉर्च्युनिटीज आहेत, ते कंटिन्यू राहणार आहे. त्यामुळे IT क्षेत्रामध्ये नवीन टेक्नॉलॉजी
चा जो पुढचे 10, 15, 20 वर्ष स्कोप आहे तो ॲब्सोल्युटली फिनॉमिनल आहे. आणि आय टी फक्त आय टी न राहून आय टी लाईफ सायन्सेस, आय टी आणि बायोलॉजी, आय टी इन जिओलॉजी सायन्सेस किंवा आय टी इन मॅन्युफॅक्चरिंग, आय टी ॲज अ डिसिप्लिन दॅट इज गोइंग टू रन एव्हरीथिंग एल्स इज ऑलरेडी स्टार्टिंग टू हॅपन. सो मी माझ्या क्षेत्राबद्दल अत्यंत अपबीट आहे. मला वाटतं बिल गेट्सने एक पुस्तक लिहिलं होतं द रोड अहेड म्हणून, आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचं एक स्वप्न लिहिलं होतं की पुढे काय काय होईल, कसं होईल. तुमचं ह्या बाबतीतलं स्वप्न काय आहे? एक स्वप्न सांगा आय टी क्षेत्राबद्दलचं की आय टी क्षेत्रामध्ये काय काय घडेल, आणि दुसरं सांगा परसिस्टंट त्यामध्ये कुठे असेल. नाही, आता कसं होतं ना, आय टी क्षेत्रामध्ये माझा जो माझी जी एरिया आहे ती मेनली डेटा रिलेटेड आहे. बरं. आता काय झालेलं आहे की आपण त्या म्हणजे आता मागच्या 2 वर्षापूर्वी एरिक स्मिथ म्हणून जे गुगलचे आहेत त्यांनी हे म्हटलं की आपण अगदी कालाच्या सुरुवातीपासून ते 2005 पर्यंत जेवढा डेटा कलेक्ट केला तो डेटा दर 2 वर्षांनी विदिन 2 इयर्स तो कलेक्ट होतो पूर्ण. बरं. आणि हा रेट इन्क्रीज होतोय. म्हणजे दरवर्षी आपण आत्तापर्यंत म्हणजे कालाच्या सुरुवातीपासून आत्तापर्यंत जितका काय डेटा क्रिएट केला असेल तेवढा डेटा दरवर्षी क्रिएट करतो. तर हे सगळं एक्सपोनेन्शियली वाढतं आहे. आता मागच्या काही वर्षांमध्ये हे कसा मॅनेज करायचा, तो कसा व्ह्यू करायचा, व्हिज्युअलाइज कसा करायचा, या सगळ्या एरियाजमध्ये बऱ्यापैकी कामं चाललेली आहेत आणि त्याच्यामध्ये आमच्याकडचं पण खूप चांगलं काम चाललेलं आहे. So persistent I see as a very important player in the India and technology market for the future. Persistent हे नाव कसं सुचलं हो त्यावेळी? नाही, असं आहे की persistent systems जे आहे ना is actually a technical term. बरं. तर कसं असतं की जे सिस्टम्स मेमरीमध्ये राहतात ते तुम्ही मशीन ऑफ केलं की ते बंद होतं. बरं. तर काही जे सिस्टम्स असतात जे समजा डेटाबेसेस वगैरे आहेत ते तुम्ही सिस्टम ॲक्च्युली डिस्कवरती लिहून ठेवता. म्हणजे तुम्ही जर मशीन ऑफ केलं तर ते ऑन केल्यावर पुन्हा मिळतात ते, म्हणजे कारण डिस्कवरती ते पर्सिस्टंट राहतात. बरं. सो ऑल सिस्टम्स दॅट आर पर्सिस्टंट आर दोज दॅट रिमेन ऑन द डिस्क अँड सर्वाईव्ह बिईंग टर्न्ड ऑफ. असं म्हणून पर्सिस्टंट सिस्टम्स आणि डेटा सिस्टम्स त्याच्यामध्ये डायरेक्ट रिलेशनशिप आहे. बरं. म्हणजे पर्सिस्टंट सिस्टीम याचा अर्थ असा की तो डिव्हाइस ऑफ केल्यानंतर सुद्धा ती पुसली जात नाही. बरोबर आहे. परत डिव्हाइस ऑन केला तर ती लगेच आपल्याला परत मिळू शकते. करेक्ट. आणि मला वाटतं चिकाटी म्हणजे तेच नाही का? हो. तर जेव्हा कंपनी सुरू केली तेव्हा पर्सिस्टंट सिस्टम्स म्हटल्यावरती टेक्निकल टर्म होती, पण पर्सिस्टंट हे बऱ्यापैकी कॉमन नाव होतं. कॉमन नाव आहे. आम्ही म्हणतो की वी आर पर्सिस्टंट बाय नेम, व्हॅल्यू अँड ऑल्सो बाय रेफरन्स. नेम, व्हॅल्यू अँड रेफरन्स. सो वी आर पर्सिस्टंट इन ऑल 3 वेज. वा, किती छान. आणि एकाच वेळेला ते टेक्निकल नावही आहे आणि एकाच वेळेला त्याच्यातून एक व्हॅल्यू सुद्धा मिळते आपल्याला. फार छान. आता मी आनंद सरांच्यासाठी, आनंदजींच्यासाठी एक रॅपिड फायर राऊंड तुमच्या सगळ्यांच्या वतीनं आणलेली आहे आणि ती रॅपिड फायर राऊंड तुम्हाला मी विचारतो, मायक्रोसॉफ्ट की गुगल? अशी ते दोघेही आमचे कस्टमर आहेत, पण मी ॲमेझॉनला सिलेक्ट करेन. आता तुम्ही जर ॲमेझॉनच्या मार्केटमध्ये बघितलं त्यांचे प्रॉडक्ट्स आणि त्यांची जी सप्लाय चेनची जी एबिलिटी आहे त्याच्यामुळे ॲमेझॉन टुडे इज इन अ व्हेरी इंटरेस्टिंग पोझिशन फॉर द नेक्स्ट 5 years. राईट. पुणे की ब्लुमिंग्टन? ब्लुमिंग्टन म्हणजे जिथे यांनी PhD केलं ते. पुणे की ब्लुमिंग्टन? पुणे अर्थातच. अर्थातच. ब्लुमिंग्टन खूपच लहान गाव आहे. अच्छा. पण माझ्या दृष्टीने सॅन फ्रान्सिस्को इज अ बेटर प्लेस दॅन पुणे. सॅन फ्रान्सिस्को इज अ बेटर प्लेस दॅन पुणे. मिसळ की बर्गर? मिसळ. मिसळ. BMW की मारुती? BMW. जीन्स की धोतर? जीन्स. जीन्स. आता मी त्यांना वाक्य पूर्ण करायला सांगणार आहे. मी IT मध्ये आलो नसतो तर मी प्रोफेसर झालो असतो. एखादा व्यावसायिक निर्णय जेव्हा चुकतो तेव्हा मी घरी जाऊन झोप काढतो, दुसऱ्या दिवशी पुन्हा फाईट मारतो. माझी मस्त मजेची कल्पना म्हणजे ॲक्च्युली फॅमिली बरोबर कुठल्या तरी चांगल्या ठिकाणी जाऊन मस्त जेवण करणं. मस्त जेवण करणं. वा. एक भारतीय म्हणून मी ॲस्पिरेशनली भारतीय म्हणून मी आय एम व्हेरी प्राऊड अँड एक्सायटेड अबाउट द प्रॉस्पेक्ट ऑफ इंडिया असं म्हणू आपण. आता आपल्याकडे इथे बरेचसे यंग विद्यार्थी आहेत, ते आत्तापासून पुढचे 40-45 वर्ष आपल्या वर्कफोर्समध्ये राहणार आहेत. बरोबर. म्हणजे आत्तापासून 2060 पर्यंत ही विद्यार्थी भारताची आधारस्तंभ आहेत असं म्हणायला हरकत नाही. तर त्यांच्या दृष्टिकोनाने आपण म्हणजे आपल्या पिढीने ॲटलिस्ट भारताला या स्थितीवर आणलेलं आहे
की ही जी पुढची पिढी आहे ती त्याच्यावरती आपल्या भारताला जगातला सगळ्यात महत्त्वाचा देश म्हणून घडवू शकतात. जेव्हा आपण कॉलेजमध्ये होतो तेव्हा आपल्याला असं वाटत असे की भारतात काहीच होणार नाही. IIT मध्ये तरी बऱ्यापैकी सिनिकल ॲटिट्यूड होता. भारतात काही होणार नाही, चला बाहेर जाऊ, अमेरिकेत मिळते ॲडमिशन घेऊन घ्या आणि तिथेच राहू. पण आता असं नाही आहे सिच्युएशन, असं मला वाटतं. बरोबर. तर त्यामुळे मला असं वाटतं की पुढचा जो भारत आहे त्याच्याबद्दल मी खूप आशावादी आहे. राईट. पुढच्या भारताबद्दल तुम्ही खूप आशावादी आहात. आता तुमची आवड निवड. माझा आवडता देव गणपती बाप्पा. वा. माझं आवडतं जेवण मेनू. ॲक्च्युली मला पातळ भाजी खूप आवडते. माझं आवडतं पुस्तक. ॲक्च्युली माझ्याकडे मी बरीच पुस्तकं वाचतो. मला ते रामचरण म्हणून एक ऑथर आहेत, त्यांची पुस्तकं खूप आवडतात. माझं आवडतं फूल. ॲक्च्युली मला निशिगंधाची फुलं आवडतात. निशिगंधाचं फूल. आणि माझं आवडतं गाणं. ॲक्च्युली काय फार खूप गाणे नाही ऐकत, पण मला एक डायर स्ट्रेट्समधलं एक गाणं आहे मनी फॉर नथिंग म्हणून, ते खूप आवडतं. बरं. इंग्रजी जे गाणं आहे ते तुम्हाला खूप आवडतं. राईट. निशिगंधाचं फूल इकडे आहेच तुमचं आवडतं, बाजूलाच आहे. निशिगंध जो आहे त्याचा मंद असा सुवास आहे. आणि निशिगंधाचा मंद सुवास, निशिगंध हे साधं फूल आहे. म्हणजे ते फूल जेव्हा तुमच्या समोर येतं तेव्हा ते असं पटकन डोळ्यात भरेल असं नाही. पण तुम्ही जर निशिगंध असलेल्या खोलीमध्ये 5 मिनिटं राहाल तर त्या निशिगंधाचा मंद असा दरवळ नक्कीच तुमच्या मनाला स्पर्श करेल. मला वाटतं आनंद देशपांडेंचं जे सगळं व्यक्तिमत्व आहे ते निशिगंधासारखंच आहे. अत्यंत साधं. जेव्हा ते एंट्री घेतील तेव्हा ते एखाद्या हिरोसारखे एंट्री घेत नाहीत, परंतु त्यांच्याबरोबर आपण थोडे सहवासाचे क्षण घालवले की आपल्याला तो मंद सुवास त्यांच्या कर्तृत्वाचा, त्यांच्या शालीन अशा व्यक्तिमत्वाचा आपल्याला नेहमी येत राहतो. या निशिगंधाचा हा दरवळ पर्सिस्टंटच्या माध्यमातून जगभर असाच दरवळत राहावा आणि नव्या भारताला आकार देण्यासाठी तुमचे प्रयत्न असेच सुरू राहावेत अशा आम्हा सगळ्यांच्या तर्फे तुम्हाला शुभेच्छा देतो.